फलंदाजी मार्कवरती आपण यावेळी मात्र पुन्हा एकदा पाहतोय अर्थात प्रवीण आणि हॅलो चेक हॅलो हॅलो ओके फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अर्थात फलंदाज प्रवीण आणि दुसऱ्या बाजूला मंगेश तर गोलंदाजी मार्कवरती अर्थात कालच्या दिवसातील सुपरस्टार ऑल सेट लेट्स प्लेचा मुख्य पंचांचा येतोय इशारा तर ऑन स्ट्राइकला आपण पाहतोय अर्थात द डिस्ट्रॉयर प्रवीण गायकवाड आणि पहिलाच चेंडू आणि पहिल्याच चेंडूवरती दोन क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून खेळवला एक अफलातून आणि देखना प्रहार चेंडू सीमारेखा पार पहिला ब्रँडेड चौकार चौकाराच्या सहाय्याने यावेळी मात्र धाव संख्येचं खातं मैदानाच्या आतमध्ये उघडलं गेलंय आणि खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये काय परिस्थिती असणार आहे याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण पहिल्याच चेंडूवरती सेट केलंय तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळी मात्र रीजन चेंज होते दरार आणि दहशत तीच थांब लिया है बैट हाथ में अब तो महासमर होगा करेंगे विस्फोटक बल्लेबाजी हर गेंद बाउंड्री लाइन के बाहर होगा आणखीन एक बॅक टू बॅक सेकंड चौकार या दोन चौकारांच्या सहाय्याने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धाव फलकावरती आहेत एकूण 8 धावा धाव फलकावरती 8 दोन मातब्बर संघांची या मैदानाच्या आतमध्ये पडली आहे गाठ आणि आज मात्र कोण कोणाची लावेल वाट एक मोठं बॅटल 8 धावा पहिल्याच षटकामध्ये आपण पाहतोय सचिन बडेकर यांचा एक्सपिरियन्स आज मात्र मैदानाच्या आतमध्ये पणाला लावावा लागेल तर पुढचा चेंडू बॅटची ठीक आउटसाइड एज लीडिंग एज बिहाइंड द विकेट मोनू बडेकर यांच्यासाठी मोठा चेस आहे तोपर्यंत मात्र आपण पाहतोय धावून धावा घेतल्या जात आहेत आणि या धावांच्या सहाय्याने धाव फलक पुढे जातोय 10 धावा एक कमबॅक मैदानाच्या आतमध्ये होतं बिहाइंड द विकेट चूक होतीये बॅटची एज घेऊन चेंडू पाठीमागे या ठिकाणी ट्रॅव्हल झाला होता आणि त्यावरती मात्र झेल टिपण्यामध्ये अपयश गोलंदाज काहीसा नाखुश या कामगिरी नसेल मात्र अवघड झेल मैदानाच्या आतमध्ये होता प्रयत्न सुंदर झालाय मात्र अपयश सर ते शेवटी येत आहे नक्कीच पुढचा चेंडू पुन्हा एकदा याही वेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा आणखीन एक क्लासिकल नजराना मैदानाच्या आतमध्ये आज तो सचिन मार कम रहे और घसीट ज्यादा क्षेत्ररक्षण आपण पाहतोय काहीच चुकतंय की काय यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये डाव्या यष्टांच्या बाहेर अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय मात्र पाठीमागे कुठलंही प्रोटेक्शन त्या ठिकाणी त्या फटक्यासाठी नव्हतं आणि हेच यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये हेरलंय प्रवीण गायकवाड यांनी आणि अति कुशल फलंदाजी या क्रुशियल मोमेंट मध्ये या अति क्रुशियल गेम मध्ये प्रवीण गायकवाड यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक आपण पाहतोय 3 मोठे प्रहार या षटकामध्ये 2 धावा धावून आणि त्यानंतर पुन्हा एकदा लॉफ्टेड ड्राइव्ह पाठीमागे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि तोपर्यंत मात्र मिळवल्या जातील 2 धावा या 2 धावा धाव फलकाला पुढे घेऊन जातील आणि धाव फलकावरती आपण पाहतोय 16 धावा धाव फलकावरती आहेत काहीस महागडं षटक कमबॅक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती सचिन बडेकर यांना करावा लागेल चेंज ऑफ पेस व्हेरिएशन द बीट केलाय संधी निर्माण केली क्षेत्ररक्षक बनेगा दर्शक फिर से एक बार गलती आज तो गलतियों अनेक शॉट धावे यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे मुख्य पंच आपण पाहतोय अगदी डोळ्यामध्ये तेल घालून ज्या पद्धतीने पंचांची कामगिरी होती आणि आमचे पंच खऱ्या अर्थाने आपण पाहतोय जसं म्हटलं जातं की चीते की चाल बाज की नजर और जीतू लोंढे के डिसिजन पे कभी संदेह नहीं करते आणि ती कामगिरी आणि त्याच कामगिरीसाठी ओळखले जाणारे हे पंच आपण पाहतोय संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये असणारे हे सर्वोत्तम आज या मैदानावरती आणण्याचा प्रयत्न सन्माननीय आयोजकांचा झालाय तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कुलकर्णी साहेब अर्थात अनुभव तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये अर्थात दीपक सर यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती काहीसा बदल या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला भेटलाय पहिलं षटक काहीसं महागडं ठरलं आणि त्यानंतर मात्र कमबॅकची आवश्यकता होती आणि टीमला कमबॅक करून देणारा एक सर्वोत्तम अवलिया खेळाडू अर्थात लकी खंडागळे यांच्या हातामध्ये मात्र चेंडू सुपूर्द केलाय कालच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय एक सर्वोत्तम कामगिरी केलेला हा खेळाडू तर पहिलाच चेंडू आपण पाहतोय वाह काय फटका मैदानाच्या आतमध्ये आलाय एक ऑल अलॉंग विथ पेस कार्पेट ड्राइव्ह मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट होतोय त्यावरती येते सिंगल धाव आणि पुन्हा एकदा स्ट्राइक वरती दाखल झालाय द वंडर बॉय ऑफ द टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला पडलेलं एक गोड स्वप्न अर्थात प्रवीण गायकवाड यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय
तर पुढचा चेंडू डाव्या यष्टांच्या बाहेर राखलाय आणि पाठीमागे क्षेत्ररक्षक देखील तैनात ठेवलाय. चतुर आणि चाणाक्ष गोलंदाज अकॉर्डिंग टू द फील्ड पोझिशन संधी देत नाही, कारण माहिती अतिरिक्त उसळी भेटली तर नक्कीच त्या चारही क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून फटका खेळण्याचं कसब या फलंदाजामध्ये, त्यामुळे नक्कीच फुल्लर लेनचा चेंडू आणि ब्लॉक होल. पुढे एकदा चेंज ऑफ पेस व्हॅरिएशन्स, यावेळी मात्र पाठमोरा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात ठेवला. एक धाव पूर्ण होतीये चूक. या मंचावरती या व्यासपीठावरती येऊन तुम्ही या चुका करू शकत नाही. मलाल है, इसका मलाल तो रहेगा. आणि यावेळी मात्र गोलंदाजांच्या डोळ्यातून तप्त लाभारस क्षेत्ररक्षकावरती टाकला जातोय. कटाक्ष मैदानाच्या आतमध्ये टाकलाय, कारण हा चौकार किती महत्वपूर्ण होता की याच वेळी नाही तर अंतिम चेंडूच्या वेळी समजेल. काय कामगिरी मैदानाच्या आतमध्ये, एक चूक होती आणि चुकांचं रूपांतरण धाबांमध्ये. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस व्हॅरिएशन बीट केलाय. अपील मात्र मैदानाच्या आतमध्ये होतं, हलकस अपील. मात्र बॅटचा आणि बॉलचा कुठलाही संपर्क मैदानाच्या आतमध्ये नव्हता आणि चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं यावेळी मात्र क्षेत्ररक्षकांना संधी निर्माण केल्यानंतर त्या संधीचं सोनं करावं लागेल, साथ द्यावी लागेल अर्थात गोलंदाजाला. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा लकी. चेंज ऑफ पेस, यावेळी मात्र आपण पाहतोय पुढचा चेंडू स्ट्रेट आउट टू द ग्राउंड. क्षेत्ररक्षक दोन चेंडूवरती आलाय, थोडंसं फंबल. एक धाव यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये आणि या षटकामध्ये एक चांगलं कमबॅक. एक चूक झाली, चुकांचं रूपांतरण चौकारामध्ये झालं तरी देखील केवळ 6 धावा. कारण हा चेंडू जर मैदानाच्या आतमध्ये टाकायचा असेल तर आपण पाहतो नक्कीच गोलंदाजाच्या बाजूला असलेला एक क्षेत्ररक्षक त्याची जर पोझिशन चेंज केली तर नक्कीच त्या रिजनला कॉट घेण्याचा अर्थात चान्सेस क्रिएट होण्याची संधी आहे. तर पुढचा चेंडू आपण पाहतोय स्विच हिटचा प्रयत्न होता, एक असफल प्रयत्न या षटकाला पूर्णविराम देईल. धावफलकावरती आपण पाहतोय एक कमबॅकचं षटक, 23 धावा 2 षटकांती टीम मराठा वॉरियर्स. तेवीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 10 चेंडू आणि 22 धावांवरती प्रवीण अजूनही मैदानाच्या आतमध्ये अभेद्य आहे आणि प्रतिस्पर्धी संघासमोर सगळ्यात मोठं आव्हान अर्थात प्रवीण यांचं असणार आहे. आणि प्रवीण यांच्यासाठी मात्र चक्रव्यूह मैदानाच्या आतमध्ये आखावे लागतील. खऱ्या अर्थाने हे चक्रव्यूह भेदण्याचं कसब त्यांच्या अंगी आहे. तो अभिमन्यू अर्थात प्रवीण यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटला. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा सचिन. याही वेळी आपण पाहतोय पुढे सरकलाय, जागा बनवली आणि पाठीमागे फेकून दिलाय. प्रवीण गायकवाड 11 चेंडू आणि 26 धावा प्रतिस्पर्ध्यांसमोर उभा ठाकलाय. Dancing down off the track, perfect middle of the bat, through the defense, outside of the park, big hit. आज मात्र काय कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. विजयाची उडान, एक सुवर्ण उडी. जीवन की असली उड़ान अभी बाकी है, हमारे इरादों का इम्तिहान अभी तो बाकी है. अभी तो नापी है सिर्फ मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है.
बॅकफूट पॉइंटचा फटका मैदानाच्या आतमध्ये. काय फलंदाजी आज मात्र अगदी मोहात आणि प्रेमात पडावा अशा दर्जाची कामगिरी करताना तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटलाय. 37 धावा धावफलकावरती आहेत. डोके दुखी बनून पाहणारा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यावेळी मात्र काहीतरी करामत करावी लागेल. क्षेत्ररक्षण यावेळी मात्र काहीसा बदल आपण पाहतोय आणि या बदलाचंच रूपांतरण विकेटमध्ये होईल का? तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच रिजनला पुन्हा एकदा फटका खेळवलाय. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा होकार नकार आणि 2 धावा आणखीन. 39 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2.4 आत्मपरीक्षण यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. काहीसा महागडा ठरलेला हा गोलंदाज आतापर्यंत 33 धावा कन्सिड करतोय. यावेळी मात्र ताकदीवरती आलाय, स्ट्रेंथ वरती काम केलंय. चेंज ऑफ पेस, बॅक ऑफ हँड, स्लोवरचा मारा. याच सूझबूझची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. 1 सिंगल धाव कन्सिड होईल. धावफलक पुढे जाईल. 40 धावा 2.5 षटका अंती. एक चांगलं कमबॅक सचिन यांच्या माध्यमातून गोलंदाजी मार्गवरती या चेंडूवरती आपण पाहिलंय. तर स्ट्राइक वरती शांत आणि संयमी भासणारा अर्थात मंगेश. आणि मंगेश बॅक टू द बॉलर खेळवलेला फटका. क्षेत्ररक्षक लकी चेंडूवरती येत आहेत. तोपर्यंत कुठली धाव मैदानाच्या आतमध्ये नसेल. एक निर्धाव चेंडू षटकाला देईल पूर्णविराम. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती आहेत 40 धावा. धावा धावफलकावरती आहेत. कमबॅक करावा लागेल संघाचा. संघनायक साठी चिंतेची सबब बनणारी ही जोडी मुसीबत बनून पाहतोय तो अर्थात गोलंदाजावरती. मात्र ही मुसीबत, ये मुसीबत आ ही गई है तो डरने से क्या होगा, जीने के तरीके ढूंढो मरने से क्या होगा. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. विकेट मिळवावी लागेल आणि ती प्राइस विकेट अर्थात प्रवीण गायकवाड यांची धावफलकावरती 3 षटकांती 39 धावा. 40 रन्स ऑन टू द बोर्ड. कुठली विकेट यावेळी मात्र टीम द ग्रेट मराठा वॉरियर्स या संघाने आतापर्यंत गमावली नाहीये. आणि आता मात्र विकेटची प्रतीक्षा आणि त्या प्रतीक्षेला संपुष्टात आणण्यासाठी अर्थात चितून भैया बडेकर यांच्या मालकीच्या असलेल्या टीमच्या वतीनं मैदानाच्या आतमध्ये यावेळी मात्र मार्कवरती दाखल केलाय तो मिरॅकल मॅन निखिल लोणारी यांच्या हातामध्ये मात्र चेंडू सुपूर्द केलाय. आणि या षटकामध्ये अर्थात विकेट मैदानाच्या आतमध्ये येईल का? कारण धावफलक आपण पाहतोय प्रचंड वेग धावफलकानं धारण केलाय. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉफ्टेड ड्राइव्ह. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून टाटा गुडबाय करत चेंडू सीमारेखा पार. तर पुढचा चेंडू आपण पाहतो. याच चेस केला शेवटपर्यंत आणि खऱ्या अर्थानं निखिलचं मात्र एक चांगलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये आहे. 17 चेंडू आणि 45 धावा. 17 चेंडू आणि 45 धावांचा तडाखा प्रतिस्पर्ध्यांना देतोय प्रवीण गायकवाड. आज मात्र न झुकणारी कामगिरी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. तर निखिल लोणारी पुन्हा एकदा विकेट. चेंज ऑफ पेस यावेळी आपण पाहतोय. डान्सिंग डाऊन ऑफ द ट्रॅक. जमिनी समांतर फटका मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्यावरती येते सिंगल धाव. सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय 47 धावा धावफलकावरती आहेत. 18 चेंडू आणि 46 धावा. प्रवीण गायकवाड पुन्हा एकदा वन साइडेड हिरो या मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला भेटलाय. आणि आतापर्यंत केवळ 3 चेंडूंचा सामना. मंगेश. तर मंगेशसाठी पुढचा चेंडू आणि आपण पाहतोय हलक्या हाताने खेळून काढला. आणि खऱ्या अर्थानं याच दर्जाचं क्रिकेट मंगेश यांच्या माध्यमातून अपेक्षित आहे. कारण दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कम्प्लीट अब्सोल्यूट लिथल कार्नेज प्रवीण यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटले. त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न मंगेश यांचा आणि तो प्रयत्न खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. ओव्हरऑल कम्प्लीट टीम एफर्ट्स अर्थात टीम मराठा वॉरियर्स. यावेळी मात्र मिस्टाईन स्ट्रोक संधी आहे. नो मॅन्स लँड. आज मात्र नशिबाची साथ मैदानाच्या आतमध्ये आहे अर्थात प्रवीण गायकवाड यांना. मात्र नशिबावरती विसंबून राहता मैदानाच्या आतमध्ये अपरिमित आणि अविरत कष्ट आपल्या टीमच्या अस्तित्वासाठी घेताना हा खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलाय.
आतापर्यंत 19 चेंडूंचा सामना केलाय आणि 47 धावा. तर पुढचा चेंडू आपण पाहतोय. गुडघाट एक तमाशा देख. चेंडूला आसमान दाखवा. चेंडू आकाश मार्गे सीधा सीमारेषेच्या बाहेर. बावन्न धावा धावफलकावरती आपण पाहतोय. माफ करा 53 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. द ग्रेट मराठा वॉरियर्स हा संघ एकूण 53 धावा 4 षटकांचा खेळ. एक प्रहर या ठिकाणी मात्र संपतोय आणि गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा मोहम्मद अन्सारी. तर ऑन स्ट्राइक प्रवीण गायकवाड. प्रवीणच्या बॅटमधून यावेळी मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या दरम्यानची दरी. क्षेत्ररक्षक आणि चेंडूमध्ये रेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि तोपर्यंत मात्र घेतल्या जात आहेत 2 धावा. 20 चेंडू आणि 49 धावा. द मॅन, द मिथ एंड एब्सोल्यूट लीजेंड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट प्रवीण गायकवाड. अगर मगर काश में हूं, मैं खुद अपनी तलाश में हूं, अपने आप की खोज में फिर से एक बार निकल चुका है ये खिलाड़ी. 20 चेंडू आणि 49 धावा. झुक झुक के सीधा खड़ा हुआ हूं मैं, अब फिर झुकने का शौक नहीं, अपने हाथों लिखा स्वयं, तुमसे मिटने का खौफ नहीं. तुम हालातों की भट्टी में जब भी मुझको झोंकोगे तब तब कर सोना बनूंगा मैं, तुम कब तक मुझको रोकोगे. आज मात्र रोखवणं, आज मात्र थांबवणं मुश्किल नाही तर नामुमकिन होत चाललंय ते. अर्थात जितेंद्र भैया बडेकर फायटर संघाला. तर डान्सिंग डाऊन ऑफ द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू. मोठं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला मोहम्मद अन्सारी द खुशियों का व्यापारी, तर दुसऱ्या बाजूला प्रवीण गायकवाड अति कुशल हाणामारीसाठी ओळखला जाणारा खेळाडू. पुढचा चेंडू आपण पाहतोय. 21 चेंडू 49 धावा. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. त्यानंतर मात्र डॉट चेंडू. पुन्हा एकदा मोहम्मद. तर पुढचा चेंडू जमिनी समांतर. बॅक टू द बॉल. सिंगल has been taken. Praveen Gaikwad has completed his half turn for his team. What a knock, what a player and what a performance. बॅक टू बॅक आपण पाहतोय. मोठी धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये उभारतोय आणि पुन्हा एकदा ॲब्सोल्यूट सेन्सेशनल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळून प्रतिस्पर्ध्यांना प्रत्युत्तर देतोय आपल्या बॅटमधून. मेनी कॉंग्रॅच्युलेशन फॉर द ह्यूज विक्ट्री बट द जॉब हॅज बीन नॉट डन येट. अजूनही आपण पाहतोय बराच खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष आहे आणि धावफलकावरती एकूण 56 धावा. 56 रन्स ऑन टू द बोर्ड विदाउट लॉस ऑफ विकेट. मराठा वॉरियर्स. स्लॉट मध्ये चेंडू समोरच्या प्लॉट मध्ये डिपॉझिट केलाय. शिव छत्रपतींचा छावा संघाला मिळून देतोय दणदणीत 6 धावा. चेंडू पाठवा. आज चेंडू लागणार आहे ना मैदानाच्या आतमध्ये. मॅच मोठी आहे. इकडून जरी फटकेबाजी होत असली तरी अजून देखील जितेंद्र भैया बडेकर यांची टीम देखील मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीला येणार आहे आणि ती टीम देखील मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर अशी चौकार आणि षटकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला भेटणार आहे. और ये दाग भी ख्याल में रखा जाएगा जनाब. मोहम्मद अंसारी सब चीजों का हिसाब किताब अपनी हथेली पे लिखते हैं और अपनी जान हथेली पे लेकर खेलने वाला है खिलाड़ी मोहम्मद अंसारी. जब बल्लेबाजी मार्ग पर आएगा तब ये वार और इस वार का पलटवार फिर से एक बार मैदान के अंदर दिखने को मिलेगा. हर वार का पलटवार हूं मैं, अर्थात मोहम्मद अंसारी. षटकार त्यावरती मात्र खेळलाय. डान्सिंग डाऊन ऑफ द ट्रॅक शांत आणि संयमी भासणारा मंगेश आज मात्र मैदानाच्या आतमध्ये रौद्र रूप धारण करतोय. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोहम्मद. पुढचा चेंडू यावेळी मात्र लेग ग्लान्स मायावरती चेंडू होता आणि चांगलं कमबॅक बेसिक वरती पुन्हा एकदा आलाय गोलंदाज आणि त्यावरती येतोय सिंगल.
आज मात्र खऱ्या अर्थाने इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती आहे. कुणाला स्ट्राईक पासून दूर ठेवायचा हा प्रश्न गोलंदाजांना पडलाय. आणि एका बाजूला प्रवीण गायकवाड तर दुसऱ्या बाजूला अर्थात मंगेश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो थोडा शांत भासला तर रौद्र रूप अर्थात प्रवीण यांच्या माध्यमातून धारण केलं जाते. आणि जर कधी प्रवीण जर शांत दिसला तर खऱ्या अर्थानं मंगेशच्या माध्यमातून ब्लास्ट या मैदानावरती होतोय. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा बघावं आणि बस बघतच राहावं एवढा अप्रतिम आणि देखणा स्ट्रोक पुन्हा एकदा. आणि याच रिजनला तब्बल 20 ते 25 धावा मैदानाच्या आतमध्ये प्रवीण यांनी या ठिकाणी आपण पाहतो नक्कीच मिळवल्यात. आफ्टर एंड ऑफ फिफ्थ 67 ऑन टू द बोर्ड. सदुसष्ट धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक वरती मंगेश यांना आपण पाहतोय. लकी खंडाकडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतात. फील्ड यावेळी मात्र चेंज केलं जात आहे. स्वतःच्याच स्ट्राईकनुसार या ठिकाणी फिल्डिंग या ठिकाणी घेतली गेली. पहिला चेंडू आपण पाहतोय काहीचा दिशा भरकटलाय तो गोलंदाज आणि दंडित होईल. अवांतरची 1 धाव. 68 धावा या धाव फलकावरती आहेत. पुन्हा एकदा गॅप मध्ये हा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळवलाय. बॅटची लीडिंग एज फाईन लेग रिजनला एक अफलातून स्ट्रोक सीमारेखा पार चौकार. 72 धावा या चौकाराच्या सहाय्याने मैदानाच्या आतमध्ये. एक चांगलं कमबॅक खऱ्या अर्थाने लकी खंडागळे यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये झालं. पहिलं षटक त्यांनी ज्यावेळी हाताळलं होतं त्याही षटकामध्ये माफक धावा खर्च केल्या होत्या. त्याही षटकामध्ये एक चौकार आला होता. मात्र तरी देखील केवळ 6 धावा या ठिकाणी ते खर्च करत होते. आणि या अद्यापपर्यंत मात्र 1.2 षटकामध्ये केवळ 12 धावा त्यांच्या माध्यमातून खर्च झाल्यात. आणि हे षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय भन्नाट फॉर्म मध्ये असणारी फलंदाजी आणि त्या फलंदाजीला काहीसा लावलेला लगाम. मात्र यावेळी पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू आकाशामध्ये. संधी मैदानाच्या आतमध्ये होती. संधीचं सोडणं करण्यामध्ये अपयश. आज मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय झेल सोडलाय कुणाचा. झेल मात्र मैदानाच्या आतमध्ये सोडलाय. प्रवीण गायकवाड नावाच्या वादळाला जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळत आहे. एका चांगल्या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये जीवनदान देणं म्हणजे नक्कीच मोठा आत्मघातकी प्रहार. आणि तो आत्मघातकी फटका मैदानाच्या आतमध्ये अर्थात स्वतःवरतीच करून घेतलाय तो टीम अर्थात जितेंद्र भैया बडेकर 11. यावेळी पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. संधी पुन्हा एकदा संधी आहे. संधी होती आणि यावेळी मात्र पाहतोय गोलंदाज लकी स्वतःवरती विश्वास ठेवतोय. विकेटचं होईल पतन. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लकी.
चेंज ऑफ पेस आपण पाहतोय बुंद्यामध्ये चेंडू राखला होता आणि त्यावरती मात्र काही पे निगाह और काही पे निशाणा स्वरूपाचा फटका मैदानाच्या आतमध्ये आलाय. डॉट चेंडू आहे. 74 धावा 74. 5.5 षटकांचा खेळ संपलाय. तो पुढचा चेंडू आपण पाहतोय तिसऱ्या चौथ्या स्टंपवरून चेंडूला ओढलाय खेचलाय आणि त्यावरती मात्र आपण पाहतोय षटकार. अंतिम चेंडू चांगला होता मात्र काय फटका मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या चौथ्या स्टंप वरून चेंडूला ओढून आपण पाहतोय सीमा रेखा पार पाडण्याचं धाडस मैदानाच्या आतमध्ये अर्थात अखिलेश कांचन यांच्या माध्यमातून झालंय. तर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय 24 चेंडू आणि 55 धावा. प्रवीण गायकवाड 80 धावांचा पल्ला यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये पार केलाय. 6 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक आक्रमक आणि देखणा फटका मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्यावरती मात्र एक सिंगल धाव. सिंगलच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती एकूण 81 धावा. नक्कीच काहीशी कठीण परिस्थिती या आपल्या मात्र गोलंदाजी महागवरती टीम वरती मात्र कठीण परिस्थितीमध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक पडलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत. आलेल्या संकटावरती अशा पद्धतीने तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. पुढचा चेंडू वाह काय क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संपूर्ण आत्मसमर्पण. दर्जेदार कामगिरी मैदानाच्या आतमध्ये बिहाइंड द विकेट आपण पाहतोय. चेंडू वरती झेपावला क्षेत्ररक्षक स्वतः संघाचा कणा अर्थात मनोज बडेकर त्या ठिकाणी उपस्थित होते आणि यावेळी मात्र एक चांगला स्टॉप मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलाय. 82 धावा धावफलकावरती आहेत. 7व्या क्रमांकाचा षटक प्रगतीपथावरती असताना मोहम्मद अन्सारी. मोहम्मदचा पुढचा चेंडू वाईड लाईन यॉर्कर टार्गेट करण्याच्या प्रयत्नामध्ये दिशा भरकटलाय आणि चुकीला माफी नाही. चुकीला माफी नाही. सिंगल धाव एक अतिरिक्त धाव धावफलकाला पुढे घेऊन जाईल. 83 धावा 83 रन्स ऑन टू द बोर्ड आफ्टर लॉस ऑफ व्हेरी फर्स्ट. अखिलेश कांचन आणि प्रवीण गायकवाड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. हाणामारीचे षटक भैरवीचं षटक अंतिम 2 षटकांचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तर पुढचा चेंडू फुल टॉस भूखे शेर के सामने. एकूण 90 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा वन साइडेड हिरो फॉर द टीम नन अदर दॅन प्रवीण गायकवाड. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये यंत्र तंत्र आणि सर्वत्र आज मात्र गोलंदाजांना प्रवीण गायकवाड दिसणार आहे. चेंज ऑफ पेस व्हेरिएशंस गुडघाटे क्षेत्ररक्षक डाउन द बॉल. झेल घेण्याचा प्रयत्न. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है पर हम कोशिश भी ना करें ये गलत बात है. झेल आपण पाहतोय उंच पुरा खेळाडू षटकार बाउंड्री लाईनच्या बाहेर चालला होता त्यावरती मात्र झेपावला आणि क्लीन सेव्ह करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला आणि तोपर्यंत मात्र झेल घेऊन आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या आतमध्ये चेंडू ढकललाय आणि यावरती येतील केवळ 1 धाव. 90 धावा धावफलकावरती आहे. 100 पार करण्यापासून टीम काय 10 धावा दूर. तर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा मोहम्मद अन्सारी. एक षटकार जरूर या षटकामध्ये आलाय. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा भन्नाट मारा वेगावरती नियंत्रित झालाय. नियंत्रित वेग मैदानाच्या आतमध्ये मोहम्मदच्या हातामधून या ठिकाणी आर्म्स मधून आपल्याला पाहायला भेटलाय. एक चांगला चेंडू आणि या चेंडूवरती कुठली धाव नसेल.
6.5 6.5 षटकांती द ग्रेट मराठा वॉरियर्स 90 धावा 100च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये राहील आणि प्रयत्नशील ही टीम मात्र आपण पाहतोय पायांमध्ये चेंडू होता क्षेत्ररक्षक दुरून चेंडूवरती आला होती चूक चुकांचं रूपांतरण धावांमध्ये चेंडू सीमा रेखा पार येतोय चौकार 94 रन्स ऑन द बोर्ड. चौऱ्याण्णव धावा धावफलकावरती आपण पाहतोय 7 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि काय 7 एकमेकांना या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये या दोनही फलंदाजांची. मात्र दुसऱ्या अँगलला जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज प्रयत्नशील आहे क्षेत्ररक्षकांची साथ मात्र मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होत नाही. मात्र असं म्हटलं जातं तुम साथ ना दो मेरा चल ना मुझे आता